गडचिरोलीच्या कळमनुरी वसमत तालुक्याच्या काही भागामध्ये पावसाने हजेरी लावली, त्यामुळे तोडणीला आलेल्या केळी बागांचं मोठं नुकसान झालं। केळीच्या बागा पावसामुळे आडव्या झाल्या, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला। नांदेडमध्ये वादळी वाऱ्यामुळे केळी बागांचं मोठं नुकसान झालं। अर्धापूर, मुदखेड आणि भोकर तालुक्यातील उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसलाय। केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला। पिंपळदरी परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली। वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याला मोठा फटका बसलाय। लिंबू बागांना वादळाचा फटका बसलाय, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला। गोंदिया जिल्ह्यातील हरदोली गावात वादळाचा कहर पाहायला मिळाला। वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली। यावेळी झाडाची फांदी घरावर कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यामुळे घरमालकांना नुकसान भरपाईची मागणी केली। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे दोघांचा मृत्यू झाला। दुचाकीवरील व्यक्तीवर झाड पडलं होतं, त्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर वीज पडल्याने दुसऱ्या तरुणाचा मृत्यू झाला। कोल्हापूरच्या पंचगंगा नदी घाटावर काल रात्री भूत काढण्याचा अघोरी प्रकार पाहायला मिळाला। एका मांत्रिकाच्या माध्यमातून हा सगळा प्रकार केला जात होता। एका महिलेवर मांत्रिक अघोरी कृत्य करत असल्याचं दिसून आलं। स्थानिकांनी याचा व्हिडिओ शूट करून पोलिसांना याची माहिती दिली, मात्र पोलिसांनी अद्याप कारवाई केलेली नाही। भुसावळ शहरातील खळवाडी परिसरात पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनला गळती लागली, त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे। तातडीने पाईपलाईन दुरुस्तीची मागणी नागरिकांनी केली आहे। वर्धा शहरासह जिल्ह्यातील मुख्य चौकामध्ये मोठमोठे होर्डिंग लावण्यात आलेत। यातील काही होर्डिंगचं नूतनीकरण करण्यात आलेलं नाही, तर काहींनी असूनही कराची रक्कम भरली नसल्याची बाब समोर आली आहे। परभणी शहर आणि परिसरातील सीसीटीव्ही बंद पडले। शहरामध्ये कायदा सुव्यवस्था राहावी आणि गुन्हेगारीचं प्रमाण कमी व्हावं, यासाठी हे सीसीटीव्ही बसवण्यात आले होते। आंबेगाव तालुक्यातील कळंब, म्हाळुंगे, पडवळ रोडवरील विठ्ठलवाडी हद्दीत बिबट्याचा वावर पाहायला मिळाला। परिसरात बिबट्याच्या मुक्त संचारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। परिवहन मंत्री आणि पालकमंत्री सरनाईक यांच्या धाराशिव जिल्ह्यातच बसची व्यवस्था बिकट झाली आहे। भूमागारातून मिरजकडे धावणारी एसटी बसला मागील काही दिवसांपासून गळती लागलेली आहे। खराब झालेलं छप्पर आणि गळती सुरू असलेल्या बसमधूनच प्रवाशांना नाईलाजाने प्रवास करावा लागतोय। जळगावात गिरणा नदीतून अवैधपणे बाळू उपसा करण्यासाठी बाळू माफियांनी अनोखी शक्कल लढवली आहे। जळगाव ते जामनेर मार्गाने अत्याधुनिक मशीनचा वापर करून गिरणा नदीतून बाळूचा बेसुमार उपसा केला जातोय आणि 70 पेक्षा जास्त डंपरच्या माध्यमातून लाखो ब्रास वाळूची चोरी करण्यात आली आहे। मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला। पेपरच्या रद्दीसोबत तब्बल 9.5 तोळे सोनं एका भंगार व्यापाऱ्याकडे आलं, मात्र या व्यापाऱ्यानं प्रामाणिकपणा दाखवत ते सोनं त्याच्या मुख्य मालकाला परत केलं। मालेगावच्या सामान्य रुग्णालयामध्ये गर्भवती महिलेसोबत इतर रुग्णांचीही हेळसांड होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। महिलेच्या गर्भात बाळाचा मृत्यू होऊन सुद्धा तिची प्रसूती झाल्यानंतर तिच्यावर उपचार करण्यात आले नाही, असा गंभीर आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला। या प्रकरणी चौकशी करून हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करू असं आश्वासन देण्यात आलंय। परभणी शहरातील पालिकेच्या जलवाहिनीला गळती लागली। हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली, तर दुसरीकडे परभणीला 5 दिवसाआड पाणी पुरवठा होतो, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। नागपूर जिल्ह्यातील मनसर गावातील बोर्डा फाटा इथं फिश फार्मिंगसाठी तयार करण्यात आलेल्या तलावात भली मोठी मगर आढळली। याची माहिती मिळताच वन विभागानं मगरीला रेस्क्यू केलं। मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्राचं वाटप मोठ्या वेगानं केलं जात आहे। बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कुणबी प्रमाणपत्र देण्यात आली आहेत। बीड जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 1,47,546 कुणबी प्रमाणपत्राचं वितरण करण्यात आलंय, तर 5,900 अर्ज प्रलंबित आहेत। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये साई मंदिरात फुलहार आणि प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात आली होती। गेल्या महिनाभरापासून ही बंदी कायम आहे, त्यामुळे व्यावसायिकांसह शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय। देवळाच्या खामखेडा गावात पाण्याच्या टाकीमध्ये बुडून 2 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला। खेळता खेळता ही चिमुकली पाण्याच्या टाकीत पडली, यातच या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला। येवल्याच्या विंचूर चौफुलीवर पुणे इंदोर महामार्गावर मुकाट वळूच्या झुंजीचा सामना रंगल्याचं दिसून आलं। वळू पळत सुटल्यानं रस्त्यावरचा एक नागरिक जखमी झालाय, त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली।
भुसावळमधील प्राथमिक शिक्षकाच्या नूतन सहकारी पतपेढीमध्ये लिपिकाकडून कोट्यावधी रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार समोर आलाय। लिपिक अभिजित तायडे यांनी 7 खात्यांमध्ये तब्बल 2 कोटी रुपये वर्ग केले। त्यानंतर कोट्यावधी रुपयांची रक्कम वर्ग करणाऱ्या खातेदारांना पतपेढीकडून नोटीस बजावण्यात आली आहे। बीड जिल्ह्यामध्ये 11वीच्या तब्बल 17,000 जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे। बीडमध्ये 11वीच्या कला, वाणिज्य, विज्ञान आणि संयुक्त शाखेच्या मिळून 51,000 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत, पण प्रवेशासाठी केवळ 34,000 अर्ज आले। बीडच्या कडा गावात 2 वर्षांपासून अहिल्यानगर जामखेड राज्यमार्गाचं काम संथ गतीनं सुरू आहे, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। महावितरण कंपनीकडे वेळोवेळी मागणी करूनही विद्युत लाईन काढली जात नसल्यानं पोल हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। पालघर नगर परिषदेतील 150 पेक्षा जास्त सफाई कामगारांनी आजपासून काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला। किमान वेतन मिळत नसल्यानं कामगार आक्रमक झाले। जळगाव जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या ठेवीदारांनी आमरण उपोषण सुरू केलं। 14-15 वर्षांपासून बीएचआर आणि इतर विविध पतसंस्थांमध्ये अडकलेल्या ठेवी अद्यापही परत मिळालेल्या नाहीत। जालन्याच्या सिंधी काळे गावात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मोबदला देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले। दौंडमधील हिंदू स्मशानभूमीमध्ये जाणाऱ्या रस्त्यावरील गटारीचे चेंबर तुंबलेले आहेत, त्यामुळे घाण पाणी थेट रस्त्यावर वाहत आहे। याविरोधात मनसे आक्रमक झाली। गटाराच्या पाण्यात बसून मनसेनं निषेध आंदोलन केलं। यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक। तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। आषाढी वारीमध्ये यंदा प्रथमच एआय तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे। एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संपूर्ण वारीचं नियोजन केलं जाणार आहे। गर्दीवर नियंत्रण, आपत्कालीन व्यवस्थेतील मदत कार्य या सुविधा आता एआयच्या माध्यमातून सुलभ होणार आहे। त्र्यंबकेश्वरहून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं। दरम्यान कुशावर्त जलकुंडात पादुकांचं स्नान झाल्यानंतर हजारो वारकरी विठुरायाच्या भेटीला निघाले। आषाढी एकादशी निमित्त रावेर तालुक्यातील चिनावल इथून वारकरी दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं। विठू नामाचा गजर करत शेकडो वारकरी या दिंडीत सहभागी झाले। बीड जिल्ह्यामध्ये वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। महिलांनी एकत्र येऊन वटवृक्षाची पूजा करत पतीच्या निरोगी आरोग्यासाठी प्रार्थना केली। सांगली जिल्ह्यामध्ये वटपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा झाला। पारंपरिक वेशभूषेमध्ये वडाची पूजा करण्यासाठी महिला एकत्र आल्याचं दिसून आलं। चांदवड, मालेगावसह ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीनं वटपौर्णिमा साजरी करण्यात आली। खास ग्रामीण शैलीमध्ये गाणं गात महिलांनी वटवृक्षाला फेरे मारले। यावेळी महिलांनी उखाणेही घेतले। ओमकार कदम आणि त्याच्या समर्थकांचा आणखी एक प्रताप समोर आलाय। भाजप कामगार आघाडीचे अध्यक्ष ओमकार कदम आणि त्याच्या समर्थकांनी पुणे महापालिकेच्या महिला अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धमकावलं। वाळू माफियांनी घरामागे साठवलेल्या वाळूमुळे रहदारीसाठी अडचण होत असल्याची तक्रार जाफराबाद पोलीस ठाण्यात देण्यात आली होती। दरम्यान तक्रार करणाऱ्या तरुणावर वाळू माफियांनी हल्ला केला। या हल्ल्यात संबंधित तरुणाचा मृत्यू झाला। कराडमध्ये वटपौर्णिमेच्या पूजेसाठी जाताना चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दागिन्यांवर डल्ला मारला। या प्रकरणी कराड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली। हिंगोलीच्या सेनगाव रोडवरील पुसेगाव फाट्यावरील एका हॉटेलमध्ये राडा घालत व्यवस्थापकाला मारहाण केल्याची घटना घडली। खंडणी न दिल्याच्या कारणावरून 7 जणांच्या टोळक्यानं लोखंडी रॉडनं मारहाण केली। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात अवैध वाळू वाहतूकदारांविरोधात मोहीम हाती घेण्यात आली आहे। नांदुरा परिसरात तब्बल 3 वाहनांवर कारवाई करत ही वाहनं जप्त करण्यात आली। येवल्यात शेतीच्या वादातून 2 गटात तुफान हाणामारी झाली। या हाणामारीत 2 जण गंभीर जखमी झाले। पोलिसांनी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला। सोलापूर अक्कलकोट महामार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 3 जण ठार झाले तर 30 ते 35 प्रवासी जखमी झाल्याचा अंदाज आहे। भरधाव वेगात येणाऱ्या बसनं ट्रकला धडक दिली, त्यामुळे अपघात झाला। या चिमुकल्यांचाही समावेश असल्याची भीती वर्तवली जाते।
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक इतिहासामध्ये पहिल्यांदाच विद्यमान खासदार प्रतिभा धानोरकर रिंगणात उतरल्यात। खासदार प्रतिभा धानोरकर आणि त्यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी नामांकन अर्ज दाखल केले, तर बँकेच्या निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधी प्रत्यक्षात उतरल्यामुळे निवडणुकीची चुरस वाढली आहे। बदलापूर रेल्वे स्थानकावर 2 प्रवाशांमध्ये हाणामारी झाली। लोकलमधून उतरताना दोघांमध्ये वाद झाला। या वादातून दोघांमध्ये हाणामारी झाली। नागपूरमध्ये घरफोडी आणि चारचाकी वाहन चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांना गुन्हे शाखेनं अटक केली। सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, 3 मोबाईलसह 22 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला।